नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. ईश्वर महाराज की जय. दुःखाला कारणीभूत काय आहेत याचा आपण विचार करत आहोत. आपण एक वेगळ्या पद्धतीनं आनंदाच्या सिद्धांताला प्रतिबंध असणारे सिद्धांत पाहिले. निसर्गतः मानवी जीवन काय आहे याचा आढावा आपण पहिल्या दिवशी घेतला आणि काल मनाचं मनन करतोय, आपण चिंतन करतोय. त्या मनाबरोबर आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत जगावं लागतं. त्या मनाचा आपला विचार आहे. मनाला मानत नाही, मन मानत नाही, मनानं मानलेलं ऐकत नाही, मनाशिवाय जगात काही नाही, असं सर्वसाधारण प्राथमिक अवस्थेमध्ये वाटतं. आणि मग आपण काल या चिंतन करत असताना मनाचं परमार्थामध्ये रसिकत्व असतं या विषयापर्यंत काल आलो होतो. माझा अंदाज असा आहे की आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. लक्ष आत असेल तर लक्षात राहतं बरं का. लक्ष जर बाहेर असेल तर मग काही लक्षात राहत नाही. परमार्थाच्या बाबतीमध्ये समज गैरसमज फार आहेत. विशेष करून लोकांना असं वाटतं की परमार्थ त्या लोकांचा आहे की ज्यांना संसार व्यवस्थित करता आलेला नाही, संसार जमलेला नाही, व्यवहार जमलेला नाही, कुठेतरी अपयश आलं, मार बसला एखाद्या सिद्धांताचा आणि मग जे वैराग्य निर्माण झालं त्यातून संन्यासी झाले, पारमार्थिक झाले. खरं म्हणजे त्याला वैराग्य नाही म्हणत. परमार्थामध्ये जे नुकसान होतं त्याला वैराग्य निर्माण नाही होत, वैताग निर्माण होतो. दोघातला फरक आहे. वैराग्य हे विचारातून जन्माला येतं, वैताग परिस्थितीतून जन्माला येते आणि तो क्षणापुरता असतो, काही काळ असतो. एखादा माणूस संसारामध्ये रागवला तर तो कायमस्वरूपी रागवत नाही आहे. काही माणसाची भीती वाटते, हा रागवला तर नेमकं काय करील. घरचे लोक निवांत असतात, महाराज चिंता करू नका, 5-10 मिनटं राग असतो तो, नंतर त्यांना आमच्याशिवाय पर्याय नाही. मराठी गंभीरतेनं ऐका बरं. आमच्याशिवाय पर्याय नाही. आमच्याशिवाय शब्दाचा अर्थ आहे मानसिक आधार. हा नवीन सिद्धांत आहे. मनुष्याला कुठेतरी असं वाटतं की मला मानसिक आधार पाहिजे. तो प्रेमाचा असेल, शक्तीचा असेल, अद्भुततेचा असेल, संतांचा असेल. संत असलंच पाहिजे असं नाही बरं का. समोरचा संत असला पाहिजे हे मांडण्याकरता जरुरी नाही आहे. लक्षात येते का आपल्या. समोरचा संत पाहिजे हे मांडण्याकरता जरुरी नाही आहे. तुम्ही सामान्य माणसं आहात. रामायणामध्ये मोठा सिद्धांत आहे. वाल्मिकी रामायणामध्ये विशेष करून आलेला आहे. थोडा फीडबॅक जरा आवाज कमी येतो. राजासुद्धा स्त्रीसाठी संन्यासी होतो हे विसरू नका. म्हणून एखाद्या संन्याशाने जर स्त्रीसाठी काही मागणी केली असेल तर आश्चर्य मानण्यासारखं असं काही मानू नका तुम्ही. भारताची मोठी परंपरा आहे. संन्याशाने स्त्रीचा स्वीकार केला काय किंवा स्त्रीसाठी संन्यासी झाला काय ही माणसाची प्रवृत्ती आहे. रामाच्या सहवासामध्ये 12 वर्ष राहिलेली सीता, ज्या जनकाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये आदराने ज्यांचा उल्लेख केलेला आहे असे जनक या भारतातली महान विभूती आहेत.
जनकाच्या घरामध्ये जन्म आहे सीतेचा, माहेरचे संस्कार चांगले, आणि ज्या रामाची भारत उपासना करतो त्याची ती अर्धांगिनी आहे. ती सीता, जो संत नाही, जो संन्यासी नाही, त्याला संन्यासी मानते. त्याच्या मानाने तुम्ही फार किरकोळ आहात, तुम्ही कोणालाही मानाल. आणि तो राजा रावण संन्यासी होऊन आल्यानंतर वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे. तर वाल्मिकी रामायण हे अंधश्रद्धा मुक्त आहे बरं का. त्या वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषा वगैरे असं काहीही नाही. हे नंतर कोणाच्या डोक्यात जन्माला आले ते मलाही माहीत नाही, अजून त्याचा शोध लागलेला नाही. पण मूळ वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषेचा उल्लेख नाही. तो संन्यासी होतो आणि मग येतो. सीता बसायला टाकते आणि कंदमूळ फळ त्याला देते. दृष्टांत मी रामायण नाही सांगत बरं का. जो संन्यासी नाही त्याला संन्यासी मानण्यासाठी संन्यासी असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मानता बस झालं. आणि मार्केटमधला, बाजारामधला असा नियम आहे, तुम्ही मानावं एवढं त्यांच्यासाठी पुष्कळ आहेत. तुम्हाला फसवता यावं एवढं पुष्कळ आहेत. मानलंच पाहिजे मनातून असं त्यांचा आग्रह नाही. कशाने मानाल ती व्यवस्था आम्ही करू. ॲडव्हर्टाईज असेल, विज्ञापन असेल, संताचं सुद्धा विज्ञापन असतं. अमुक विषय तुम्ही सांगणार आहात याचं सुद्धा विज्ञापन असतं. काही काही पोस्टर मी बघितले आहेत, ब्रह्मविद्या पारंगत, ब्रह्मविद्या शिकवणार. आता ही शिकवली जाते का नाही भारताला माहितीच नाही. ब्रह्मविद्या हा शब्द चांगला आहे, शब्दामध्ये सौंदर्य आहे. लोकांना वाटतं काहीतरी एक नवीन विद्या असेल, आपल्यालाही चमत्कार करता येतील. म्हणून मनाचा स्वभाव लक्षात घ्या. तुम्ही असलंच पाहिजे त्या गोष्टीमध्ये, असं नाही तुम्हाला ते मानतात, इथं मन फसतं. हा मनाचा विचार आहे. समोरचा ज्ञानी असलाच पाहिजेत हे जरुरी नाही. तुम्ही मानता, संपला विषय. इतकं मानणं मनाचं घातक आहे. आणि तुमचं मन त्याचा भ्रम जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते त्याला संतच मानतं. जेवढ्या भारतामध्ये वयोवृद्ध झालेले माता पिता आहेत त्यांना म्हातारपणी कळतं की आपला मुलगा चुकीचा आहे, पण तोपर्यंत ते मानतातच. रोज कीर्तन प्रवचनातून ऐकतात की मुलं धोका देतात, म्हातारपणी सांभाळत नाही, म्हातारपण वाईट आहेत, सगळं ऐकलेलं असतं. पण त्यांचं मन मानतं की माझा मुलगा असा नाही आहे. तो वास्तविक तसाच आहे. त्याचा असण्याचा आणि तुमच्या मानण्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही सुशिक्षित असा, श्रीमंत असा, विद्वान असा, हा तुमचा विषय आहे. तुमचं मन काय मानतं हा महत्त्वाचा विषय. आणि मन काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्रास देतं, दुसरं कोणीही त्रास देत नाही. मनात राहतं, मनात घर करतं, मानसिक त्रास होतो. म्हणून काही मनाची लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये आले ज्याचं आपण चिंतन करत आहोत. मनाचं लक्षण आहे विवेकाते भुलवी, हे अर्जुनाचं म्हणणं आहे बरं का. जो चांगला विचार आहे मन त्याला भ्रम आहे म्हणून सांगतं. जो विषय सांगतो तो व्यवस्थित आहे का. जो विवेक आहे त्याला भ्रम म्हणून सांगतं, आणि जे भ्रम आहे त्याला ज्ञान म्हणून सांगतं. जो दृष्टांत चालू आहे तो पुन्हा व्यवस्थित आहे. जो संन्यासी नाही आहे रावण, मन संन्यासी मानतं त्याला. आणि जो 12 वर्षापासून चेहऱ्याकडे पाहत नाही लक्ष्मण, वाल्मिकी रामायणामध्ये फार सुंदर उल्लेख आहेत, त्याला कामी म्हणून सीता बोलते. काय किती विचित्र आहेत. तुम्ही आपले जे ग्रंथ आहेत भारतीय संस्कृतीमध्ये हे विचारप्रधान ग्रंथ आहेत. कथा सांगावी लागते पण त्या कथेच्या मागे विचार आहेत, आणि ते विचार तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुमचं जीवन सुंदर व्हावं, आनंदी व्हावं याकरता त्या ग्रंथातून मांडलेले असतात. ते
राम गेल्यानंतर हरणाच्या मागे लक्ष्मणाला सांगून गेलेलं असतं, काही जरी झालं तरी सीतेला सोडू नको. आणि जेव्हा आवाज येतो, आवाज म्हणजे आभास, लक्ष्मणा वाचव लक्ष्मणा वाचव म्हणून, त्यावेळेस सीता घाबरलेली असते आणि लक्ष्मण सांगते तुम्ही जा. लक्ष्मण ऐकत नाही. सीता सांगते गेलं पाहिजे, तो म्हणतो नाही जात. सीता घाबरलेली आहे आणि घाबरलेली अवस्था इतकी वाईट आहे, समोरच्याचा अधिकारच कळत नाही की कोण आहे. समोरच्याचा अधिकारच कळत नाही कोण आहे. ही घाबरलेल्या मनाची अवस्था आहे. आणि इथून गीता जन्माला येते. ह्या अवस्थेतून जरी मी सीतेबद्दल बोलत असलो तरी अर्जुन त्याच्याबरोबरच आहेत. मानसिकता एकच आहे सगळ्यांची. 12 वर्ष जंगलात राहिलेली सीता मजबूत होते मनाने आणि एकदम घाबरते. आयुष्यभर युद्ध करणारा अर्जुन मनानं मजबूत असतो, एकटाच युद्ध करतो 11 अक्षौणी सेनेबरोबर. पण महाभारताच्या युद्धामध्ये अगदी ताकद घेऊन उभा राहिलेला असतो. भगवंताला असं वाटतं अर्जुन मोठा योद्धा आहे, तर हलक्या हलक्या योद्ध्यापासून युद्ध सुरू करावं. कृष्णाचं मत आहे बरं काय. अर्जुनाने एकदम असं मोठं युद्ध करावं असं नाही. जरा आपल्या भाषेत म्हणतो ना आपण, हात गरम झाला पाहिजे म्हणून जरा अल्पारंभ क्षेमतरा, छोटी सुरुवात केली पाहिजे, जरा धैर्य वाढतं म्हणून असं सामान्य लोकांपुढे कृष्णाने रथ उभा केला. गंभीरतेनं ऐका, रथ कोणी उभा केला आहे? कृष्णाने. मग आपल्यापेक्षा कृष्ण बुद्धिमान आहे हे अर्जुनाच्या मनाला विश्वास वाटला पाहिजे. वाटत नाही म्हणून गीता जन्माला येते. सुरुवात आहे गीतेची. कौरवापुढे युद्ध रथ उभा केला. अर्जुन म्हणतो देवा कुठे उभे केलास रथ? कैर्मया सहयोद्धव्यम. मी कोण आहे? याला म्हणतात अहंकार. कोणापुढे रथ उभा केला? यांच्याबरोबर. ओवी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बहुत करुणी कौरव हे आतुर दुःस्वभाव, वाटिवे विन हाव बांधती झुंजी. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी बघा. धैर्याशिवाय हे भांडणं करतात. यांच्या ताकदीवर हे भांडणं करत नाहीत, हे आधार घेऊन आक्रमण करतात. काही माणसं हुशार असतात बघा, स्वतः भांडण करत नाहीत पण भांडण लावून देतात आणि आपलं नाटक ते पाहतात काय होतं ते. भगवंताने पाहिलं का बोलतो अर्जुन असं? मी सारथी आहे ना. सारथी म्हणजे नियंत्रक, तुम्हाला कुठं न्यायचे ठरवणारा. आणि अचानक अर्जुन बदलतो. भगवंत म्हणतात की मी चुकीच्या ठिकाणी थोडंच रथ उभा केलाय. अर्जुनाचे शब्द पहा कसे. आले असती आघवे, युद्ध करायला भरपूर लोक आलेले आहेत, परी कवनेसी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. ओवी फार छान आहेत. आले असती आघवे, सगळे लोक आलेलेच आहेत युद्धासाठी. मी कोणाबरोबर युद्ध करावं? आणि आजही तुम्ही भारतामध्ये पहा, ह्याच गोष्टी जास्त खटकतात. माणसं माणसाबरोबर बोलायलाच तयार नाही. अहंकार नडतो. अहंकार माणसाला प्रेम करू देत नाही. मी कोणाबरोबर लढावं? मी कोणाबरोबर बोलावं? माझी योग्यता काय? त्याची योग्य कशा करता विश्लेषण करतात? 10-20 वर्ष जगायचं असतं, 25पर्यंत कळत नाही आणि 50 नंतर कळून फायदा होत नाही. राहिले किती वर्ष? 25मध्ये कशाला? जगा व्यवस्थित. ज्ञानेश्वरी. भगवंताला वाईट वाटतं मी रथ उभा केला ना, हा म्हणतो हे चांगले माणसं नाहीत. आणि जर तुम्ही देवाची खोड केली, निसर्गाची खोड केली, शक्तीची खोड केली ना, ती फार भयानक असते. भीष्माचार्यापुढे नेऊन रथ उभा केला. तुला छोटं छोटं नको आहे ना, मग द्रोण आणि भीष्म जिथं उभे आहेत त्यांच्यासमोर रथ नेऊन उभा केला. लढ आता.
हो ते तुझ्या मनासारखं. ज्यांनी धनुष्य हातात धरायला शिकवलं, जे कुळाचे कुलगुरू आहेत, त्यांच्या समोरच रथ उभा केल्याबरोबर हा घाबरला. मानसिक स्थिती बदलली. गीता व्यवस्थित समजून घ्या, त्याची पार्श्वभूमी काय, काय शिकवते आपल्याला. पहिलं भगवंतानी उभं केलं, तिथं नकोय, तिथं अहंकार आहेत. मग अहंकाराला मोठा अजून आणून दिला. भीष्मद्रोण प्रमुखतस सर्वेशांच महेक्षताम. आणि भगवंताने सांगितलं, येतान करून पश्य, बघ रे बघ. ते पाहिल्याबरोबर अर्जुनाची मनस्थिती बिघडली. यांच्याबरोबर कसं युद्ध करायचं. हाच म्हणला होता एक श्लोक अगोदर, मी कोणाबरोबर युद्ध करावं. आता म्हणतो यांच्याबरोबर कसं करावं. कन्फ्यूज आहात तुम्ही जीवनाच्या बाबतीमध्ये. तुम्हाला काय पाहिजे तुम्हालाच अंदाज नाहीत. भगवंत तरी तुम्हाला काय देणार आहे. जे दिलंय भगवंताने त्यात तुम्ही समाधानी नाही आहेत. काय पाहिजे तुम्हाला अजून. बरं, जे पाहिजे ते नीट नाही आहे तुमच्याकडे, त्याचं स्वरूप तुम्हाला माहीत नाहीत. आणि मग अचानक मन घाबरतं अर्जुनाचं. खूप सुंदर श्लोक आहेत. हातात धरलेलं धनुष्य केव्हा गळून पडालेला कळालंच नाही. मन बिघडलं ना, काहीच कळत नाही. भ्रमती वचमे मना, चक्कर यायला लागली. भीष्म आणि द्रोणाला पाहिल्यानंतर, पाहिल्यापासून गीतेच्या उपदेशापर्यंत या दोघांचंच नाव आहे, भीष्म आणि द्रोण. दुसऱ्याचं नाव नाही आहे गीतेमध्ये. या दोघांचंच नाव आहे. आणि घाबरलेला आहे. आणि हे अर्जुनाचं दुर्भाग्य आहे. तो कृष्णाला ज्ञान सांगतो. हे घाबरलेल्या माणसाची लक्षण आहेत. कोणाला ज्ञान सांगतो तुम्ही. तुमची योग्यता काय, तुमचा अधिकार काय. घाबरल्यानंतर चांगुलपणा सुचतो. हा चांगुलपणा एक भास आहे, मनाने तयार केला आभास आहे. मन घाबरलेलं आहे. भीती लपवण्याकरता मनाने तत्वज्ञान उभं केलं. आपल्यापेक्षा सशक्त माणूस असेल तर सहज वाक्य निघतं, आपण कशाला त्याच्या नादी लागायचं, तो मूर्ख माणूस आहे, तो गुंड आहे, नालायक आहे, वगैरे वगैरे. तुमच्यापेक्षा लहान माणूस असू द्या, बरं का सोडायचं त्याला. कुठली भाषा आहे तुमची. तुमच्यापेक्षा गरीब असला, कमी ताकदीचा असला, तिथं तत्वज्ञान जन्माला येत नाही, तिथं अधिकार जन्माला येतो. आणि तुमच्यापेक्षा प्रबळ असेल तिथं भाषा बदलते. हीच अर्जुनाची मानसिकता आहे. घाबरला अर्जुन. आणि मग तो तीच भाषा, ही वाईट लोक आहेत, आतताई आहेत, यांना मारून काही फायदा नाही. आता दुष्टाला मारून काय फायदा नाही, हे दुष्टाला मारण्यासाठी ज्यांचा जन्म आहे कृष्णाचा, त्याला हे सांगणं बरोबर आहे काय. संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. ज्यांची कृती वाईट आहेत त्यांना मारण्याकरता मी जन्माला आलो, त्याला हे सांगतात वाईटाला मारणं बरोबर नाही. हे किती विसंगती गीतेतली. याला म्हणतात पहिला अध्याय. ही मानसिक स्थिती आहे. भगवंताने 2 शब्दांनी सांगितलं. पुरुषाला सगळ्यात मोठी शिवी दिली जाते, ती शिवी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. पुरुषाला कशाही शिव्या द्या, सहन करण्याची ताकद आहे. पण पुरुषाला जर नपुंसक म्हणलं ना तर ती सहन नाही होत. लक्षात येते. स्त्रीला वांज म्हणलं तर सहन नाही होत, बाकी सगळं सहन होईल. तुमचं अस्तित्व आहे ते, तुमचा जन्म येतो. निसर्गाने जी गुणवत्ता तुमच्यामध्ये दिली तिचा अभाव असणं हा तुमच्या जन्माचा अपमान आहे. भाषा समजून घ्या. तुमच्या अस्तित्वाचा अपमान आहे. अस्तित्व म्हणजे पुरुषत्व. आणि भगवंताला इतका राग आलेला होता. भगवंत म्हणता एक तर याला युद्ध करायचं नाही तर अगोदर सांगायचं होतं. तर समोरासमोर उभं राहिले आणि आता हा म्हणतो नाही भिक्षा मागता भली. निघून गेलेलं चांगलं, संन्यासी झालेलं चांगलं, मग अगोदर हो ना. व्यवस्थित ऐका. देवाचं युद्ध नाही आहे, भावाभावाचं युद्ध आहे. देवाचा संबंधच नाही,
न कौरवाशी संबंध आहे ना पांडवाशी संबंध आहेत, दोघांशी सारखेच संबंध आहेत, त्यालाच देव म्हणतात. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.